अधिक अमावस्येच्या दिवशी तुळशीला 108 प्रदक्षिणा घालणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात आणि त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते असं सांगितलं जातं. पण तुळशीला प्रदक्षिणा घालताना कोणते मंत्र म्हणावे आणि त्या प्रदक्षिणा कशा कराव्यात, चला जाणून घेऊया. अधिक महिना संपत आलाय आणि अधिक अमावस्या 15 जून रोजी आहे. या दिवशी स्त्रियांनी केलेलं एक छोटंसं तुळशी पूजन आणि 108 प्रदक्षिणा अखंड सौभाग्य, सुख समृद्धी आणि लक्ष्मी कृपेसाठी अत्यंत फलदायी मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मात तुळस पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे. तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे, तर अधिक महिना सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात शेवटच्या दिवशी का होईना, म्हणजे अधिक अमावस्येला तुळशीची सेवा केल्यास त्याचं पुण्य अनेक पटींनी प्राप्त होतं आणि वाढतं सुद्धा, असं शास्त्रात सांगितलंय. आता अनेकांना प्रश्न पडतो की तुळशीला प्रदक्षिणा नेमकी कशी घालावी आणि ती कधी घालावी. तर सकाळी स्नान करून सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी प्रदोष काळात आपण तुळशीला प्रदक्षिणा करू शकता, कारण प्रदक्षिणा घालणं हे दोन्ही वेळा शुभ मानलं जातं. पण अधिक अमावस्येच्या दिवशी 108 प्रदक्षिणेला विशेष महत्व आहे. आता 108 प्रदक्षिणा घालण्याची योग्य पद्धत काय, तर अधिक अमावस्येच्या दिवशी तुळशीला प्रदक्षिणा घालण्यासाठी एक वेळ निश्चित करावी. तुळशीला प्रदक्षिणा घालण्याआधी सर्वप्रथम तुळशी समोर स्वच्छ रांगोळी काढावी. तुळशीला पाणी अर्पण करावं, हळद, कुंकू, फुलं अर्पण करावी. त्यानंतर एका वाटीत 108 खडी साखर किंवा तांदळाचे दाणे, फुले किंवा इतर कोणतंही शुभधान्य ठेवावं. प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर त्यातील एक वस्तू तुळशीपाशी अर्पण करावी. यामुळे मोजणी करणं सुद्धा सोपं जातं आणि तुळशीला धान्य सुद्धा अर्पण केलं जातं. यावेळी प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. मंत्र जपासह प्रदक्षिणा केल्यानं मन एकाग्र राहतं आणि पूजनानं पुण्य अधिक वाढतं असं मानलं जातं. तर अशा प्रकारे आपण तुळशीला 108 प्रदक्षिणा करू शकता. आता अधिक अमावस्येच्या दिवशी दीपदानाला सुद्धा विशेष महत्व आहे. तुळशीपाशी संध्याकाळी दिवा लावताना शक्य असल्यास गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तूप उपलब्ध नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जाऊ शकतो. दिव्याखाली मात्र थोड्या अक्षता ठेवाव्या. दिव्याची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असेल याची काळजी घ्यावी. मंडळी, अनेक घरांमध्ये हा उपाय पिढ्यानपिढ्या केला जातो. अशी श्रद्धा आहे की अधिक अमावस्येला तुळशीपाशी लावलेला दिवा हा घरातील नकारात्मकता दूर करून सुख, शांती आणि समृद्धी आकर्षित करतो असं सांगितलं जातं. आता काही ठिकाणी सौभाग्यवती स्त्रिया ही तुळशीला प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर तुळशीची ओटी सुद्धा भरतात. तुळशीला हळद, कुंकू, अक्षता आणि एखादं फूल अर्पण करून अखंड सौभाग्याची प्रार्थना करतात. आता अधिक महिन्यात खरं तर कुलदेवीची ओटी भरतात. धार्मिक मान्यतेनुसार कुलदेवता ही संपूर्ण कुळाची रक्षणकर्ती मानली जाते. त्यामुळे तिची ओटी भरणं म्हणजे कुटुंबाच्या कल्याणासाठी, सुखसमृद्धीसाठी आणि वंशवृद्धीसाठी आशीर्वाद मागणं असं मानलं जातं. आता अधिक मासात कुलदेवतेची ओटी भरल्यास विशेष पुण्य प्राप्त होतं अशी लोकश्रद्धा सुद्धा आहे. आता कुलदेवीची ओटी भरताना कुलदेवतेचा फोटो किंवा टाक असेल तर त्यासमोर ओटी भरली जाते. मात्र ज्यांच्याकडे कुलदेवतेचा फोटो किंवा टाक दोन्ही नसेल तर त्यांनी देवी लक्ष्मीची ओटी भरावी असं सांगितलं जातं. मग अधिक अमावस्येच्या दिवशी आपण तुळशीची ओटी सुद्धा भरू शकता, कारण देवी लक्ष्मीचा वास तुळशीतही असतो आणि तुळस ही आपल्या घराचं रक्षण करणारी मानली गेली. मग अधिक अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे तुळस पूजन आपण करू शकता. शिवाय अधिक अमावस्येच्या दिवशी आणखी एक छोटा उपाय तुम्ही करू शकता, ते म्हणजे तुळशीपाशी एक छोटासा तुपाचा दिवा रात्रभर तेवत ठेवण्याचा प्रयत्न करावा. अनेक ज्योतिष आणि धर्मग्रंथांमध्ये हा उपाय देवी लक्ष्मीची कृपा प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला गेलाय. आपण आपल्याला शक्य असेल ते उपाय श्रद्धा आणि भक्तिभावाने आवर्जून करावेत, कारण असं म्हणतात अधिक महिन्यात केलेली छोटीशी सेवा देखील आपल्याला अधिक पटींनी मोठं फळ मिळवून देऊ शकते. आता ज्या महिलांना तुळशीला 108 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल त्यांनी 11, 21, 51 किंवा 108 अशा संख्येत तुळशीला प्रदक्षिणा घातल्या तरी चालतं, कारण देव फक्त भाव पाहतो, संख्या नाही. मग 15 जूनला आलेल्या अधिक महिन्याच्या अमावस्येला आपणही ही छोटीशी पूजा आवर्जून करावी आणि तुळशीला 108 प्रदक्षिणा घालाव्या, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी सुद्धा दूर होण्यास नक्कीच मदत होईल. मग तुम्ही यावर्षी अधिक अमावस्येला तुळशीच्या किती प्रदक्षिणा घालणार आहात, कमेंट करून नक्की सांगा.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।